नमस्कार. श्री गणेश याच्या रूपाकडे बघितलं की आपल्याला जे काही प्रसन्न वाटतं त्याची तुलना कुणाबरोबरच होऊ शकत नाही. अशा या श्री गणेशाची संपूर्ण भारतवर्षामध्ये 1021 स्थानं आहेत. ती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक स्थानं आहेत. महाराष्ट्राबाहेर कित्येक स्थानं आहेत. याचा संपूर्ण आढावा CA डॉक्टर दिलीप साठे यांनी प्रत्यक्ष घेतलेला आहे. त्यांच्या या माहितीच्या आधारे आम्ही या व्हिडिओच्या स्वरूपात आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहोत. आमच्या 1021 श्री गणेश दर्शन ह्या YouTube चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि ह्या गणेशाच्या स्थानांची जास्तीत जास्त अत्यंत दुर्मिळ अशी माहिती मिळवा ही मी तुम्हाला विनंती करते. आपण पुणे शहरातल्या गणेश स्थानांची माहिती मागच्या काही व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातल्या गणेश स्थानांची. चंद्रपूर जिल्ह्यातलं पहिलं गणेश स्थान आहे तन्नीरवार गणपती चंद्रपूर. 75 सेंटीमीटर रुंद, 1.20 मीटर उंच, डोक्यावर 5 पण्यांचा नाग, पायापाशी उंदीर अशी ही मूर्ती आपल्याला बघायला मिळते. 6 पिढ्यांपासून तन्नीरवीरांनी हे गणपती बांधलं असावं अशी नोंद सापडते. श्री गणपती मंदिर समाधीवाड चंद्रपूर याला न्हाणीचा गणपती असं म्हणतात. 1.50 मीटर उंचीची ही मूर्ती डोक्यावर 5 पण्यांचा नाग असलेली आहे. श्री गणपती अंचलेश्वर गेट जवळ चंद्रपूर शहर. अंचलेश्वर मंदिराच्या पराकोटाच्या बाहेर श्री गणेश मंदिर आहे. मूर्ती भली मोठी भक्कम आहे, बैठी आहे. त्याची उंची 1.65 मीटर एवढी आहे. मस्तकावरती पंचमुखी नागानं फणा धरलेला आहे. श्रींची ही मूर्ती संपूर्ण गजमुख विरासनात बसलेली दिसून येते. श्री महादेव गणेश बाबूपेठ चंद्रपूर. हे महादेवाचं मंदिर गोंड राणी हिराई यांचे दिवाण वैद्य यांनी सुमारे 325 वर्षांपूर्वी बांधले आहे. गाभाऱ्याचे प्रवेश भिंतीवरती एका बाजूला 8 हातांचा उभा गणपती तर दुसऱ्या बाजूला 3 पाय आणि 2 हात असलेली वामनाची मूर्ती दिसून येते. सभा मंडपाला वरून अष्टकोनी आकार दिलेला आहे. या ठिकाणी ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पण मूर्ती आपल्याला बघायला मिळते. द्विभुज गणेश गवराळ टेकडी भांदक भद्रावती. गवराळा गणेश हे स्थान वरद विनायकाचं आहे. श्री गणेश पुराणात याची नोंद आढळते. ती अशी की कृतयुगात पुष्पक, त्रेतायुगात मणिपूर, द्वापार युगात मानक आणि कलियुगात भद्रक असे नाव या भागाला प्राप्त होईल. महर्षी गुजसमद यांनी याच ठिकाणी गणेशाचं मंदिर निर्माण करून त्याचे वरद विनायक असे नाव ठेवले. आज गवराळा गणेश हे स्थान भांदक किंवा भद्रावती या ठिकाणी आहे. श्री गणेशाचं मंदिर हेमाडपंथी धाटणीचं आहे. गवराळा टेकडीला 40 पायऱ्या आहेत. 2.16 मीटर उंचीच्या मूर्तीलगतचे गर्भगृह 2.10 ते 3.6 मीटर एवढेच आहे. श्री गणेशाचे वाहन मूषक बसवलेले असून ते 2.5 फुटांचे आहेत. श्री गणेश मूर्तीचे अन्य वैशिष्ट्य म्हणजे श्री गजानन प्रभू आपला उजवा हात टेकून थोडे ऐटीत रेलून बसलेले आहेत. श्री स्वरूप संपूर्ण गजमुख, शूर्पकर्ण, लंबोदर असे आहे. पुढील गणेश आहेत श्री चिंतामणी गणपती राजुरा जिल्हा चंद्रपूर. एका उघड्या ओट्यावर गणपतीची छोटी घुमटी आहे. याच्या पुढे देवीच्या जुन्या मंदिराचे अवशेष ओट्यावर चिंतामणी गणपती असा फलक लावलेला आहे. पुढील गणेश आहेत श्री विघ्नेश्वर मंदिर राजुरा. सन 1970च्या सुमारास आणीबाणीमध्ये कारावास भोगलेले नारायणराव देशमुख यांनी या मंदिराची छोटी घुमटी बांधली. केवळ 75 सेंटीमीटर उंचीची ही घुमटी यात छोटीशीच गणपतीची अत्यंत सुबक अशी मूर्ती आहे. श्री गणपती मंदिर नागभीड. ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये एका छोट्याशा खोलीमध्ये ही मूर्ती आहे. या मूर्तीचं वेगळेपण म्हणजे ही उजव्या हाताच्या दिशेला पाहते असं आपल्याला दिसतं. त्यामुळे तोंडही उजवीकडेच आहे. मात्र ही अत्यंत साधी मूर्ती आहे. याची कोणीही पूजा करत नाही. श्री गणपती मंदिर नागभीड. गणपतीच्या डाव्या सोंडेचा 90 सेंटीमीटर असा हा आकार असलेला गणेश आहे. हे संपूर्ण उपेक्षित मंदिर असून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची आवश्यकता आहे.
श्री गणेश मंदिर पेपर मिल बल्लारपूर. हे मंदिर 1973 मध्ये बल्लारपूर पेपर मिलनं बांधलं असावं. मोठ्या गाभाऱ्यामध्ये गणपतीची सुरेख मूर्ती आहे. या ठिकाणी सापडलेल्या मूर्ती आवारात ठेवलेल्या आहेत. 2 गाभारे बांधलेले असून एकात मद्रासी पद्धतीनं नवग्रहाच्या मूर्ती तर दुसऱ्या गाभाऱ्यामध्ये सापडलेल्या 2 गणेश मूर्ती आढळून येतात. पुढील गणेश आहेत श्री गणेश बल्लारपूर. हे मंदिर 1973 मध्ये पेपर मिलनं बांधलं. मोठा गाभारा, त्यात बसवलेली सुरेख मूर्ती. आंध्रामधील एका माणसानं जंगलात 2 मूर्ती झाडाखाली त्याला मिळाल्या असता जोगळेकर यांच्या पुढाकारानं ह्या गणेशाचं मंदिर बांधलं गेलं. मूर्तीला चांगलं रंगकाम केलेलं आहे. गणेश मंदिर आवळगाव, तालुका ब्रह्मपुरी. या ठिकाणी गणेश राईस मिलच्या मालकांनी हे एक छोटंसं देऊळ बांधलेलं आहे. गणपतीची उजव्या सोंडेची तांबडा रंग दिलेली छोटीशी अत्यंत सुबक अशी मूर्ती इथे पाहायला मिळते. भाईचा गणपती ब्रह्मपुरी. या ठिकाणी लोकमान्य टिळकांच्या काळात राष्ट्रीय सभा होत. 108 वर्षांपासून या ठिकाणी गणेश उत्सवाचा गणपती बसवतात. काळ्या पाषाणाचा गणपती बाजूला रिद्धी सिद्धी आहेत. भाई घराण्यातील अन्याजी भाई यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. सिद्धिविनायक फुटाळा. हे मंदिर सुमारे 12 वर्षांपूर्वी बांधलेलं आहे. मद्रासी पद्धतीचे शिखर आहे. याला मद्रासी गणपती असं देखील म्हणतात. नायर या मद्रासी व्यक्तीनं हे मंदिर बांधलेलं आहे. यातील मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर आवारपूर, तालुका गोंडपिंपरी. या मंदिरामागे एका ओळीत 5 गाभारे बांधले असून त्यात लक्ष्मीनारायण, बल्ली कल्याण, कार्तिकेय देवसेना, विश्वनाथ महादेव, विशाल लक्ष्मी, पार्वती, जय मंगल दुर्गादेवी यांच्या काळ्या कुळकुळीत पाषाणाच्या मद्रासी पद्धतीच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. सर्व शिखरांचे आणि गणपती मंदिराचे बांधकाम संपूर्ण मद्रासी पद्धतीनं केलेलं आहे. प्रवेशाला गोपुर बांधलं आहे. गणपती मंदिराच्या शिखरावर गणपतीच्या अनेक मूर्ती बसवलेल्या आहेत. त्याच ठिकाणी प्रदक्षिणा मार्गावर नृत्य गणेश, हेरंब गणेश, 4 मुखे 10 हातांचा सिंहासनावर बसवलेला आहे. दुर्गा गणेश, त्रिमुखी गणेश अशा मूर्ती देखील आहेत. या सर्व रंग दिलेल्या आहेत. गाभाऱ्यातील मुख्य गणपतीची मूर्ती 4.5 फूट उंच काळ्या पाषाणाची असून त्याला पितळी सोंड, हात बसवलेले आहेत. मंदिरासमोर मारुती, नवग्रह, साईबाबा अशी मंदिरं आहेत. मंदिरासमोर मोठा ध्वजस्तंभ आहे. गाभाऱ्याबाहेर जय विजय आहेत. सन 1992 मध्ये ही मंदिरं बांधलेली आहेत. हे मंदिर सिमेंटच्या कारखान्याच्या आवारात असून कारखान्यानंच ते बांधलेलं आहे. रसिक हो, आपण आता चंद्रपूर जिल्ह्यातली ही स्थानं झालेली असता गडचिरोली जिल्ह्यातील 2 गणेश स्थानांची माहिती घेणार आहोत. त्यातील पहिले गणेश आहेत श्री गणेश मंदिर प्राथानील, तालुका अहेरी. अल्लापल्लीपासून 16 किलोमीटर अंतरावर सागाच्या घनदाट निसर्गरम्य जंगलात काम करणाऱ्या हत्तीच्या साखळीला ही मूर्ती अडकली होती. माहुतांनी ही मूर्ती खोदून काढली. पाथानील या ठिकाणी या मूर्तीचं छोटंसं देऊळ बांधलेलं आहे. पुढील गणेश आहेत मार्कंडी गणेश. गणेश मंदिरातील गर्भगृहातील ही मूर्ती पंचकोनी शिळेवर बसवलेली आहे. चतुर्भुज आहे. उजव्या हातामध्ये अनुक्रमे दंत आणि परशु आहेत. डाव्या वरच्या हातात नाजूकपणे उमलत्या कमळाचं देठ धरलेलं आहे. खालच्या हातात मोदक पात्र आहे. त्यात मोदकाच्या 5 रांगा आहेत. मूर्तीच्या उजव्या पायाखाली घोड्यासारखी जीन चढवलेला उंदीर आहे. रसिक हो, आमच्या 1021 श्री गणेश दर्शन ह्या YouTube चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरातील आणि महाराष्ट्राबाहेरील गणेशांची माहिती आम्ही आपल्याला देत आहोत. आज आपण चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमधल्या गणेशांची माहिती घेतली. ती तुम्हाला कशी वाटली हे आपण आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचा चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.